दिनांक 8 जुलै 2024 रोजी ठाणे महापालिकेचे नरेंद्र बल्लाळ सभागृह येथे प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन कक्ष ठाणे महानगरपालिका व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण मार्फत आपत्ती व्यवस्थापनाविषयी प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल NDRF यांचे मार्फत विविध आपत्तीबाबत प्रशिक्षण देण्यात आले. सदर प्रशिक्षणासाठी माननीय जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी, माननीय आपत्ती व्यवस्थापन अधिकारी, महसूल विभागाचे अधिकारी, तलाठी, ठाणे महानगरपालिकेचे वैद्यकीय विभागाच्या आशा वर्कर्स, प्रसाविका, विविध कॉलेजचे NCC आणि NCC विद्यार्थी उपस्थित होते. सदर प्रशिक्षणामध्ये आपत्ती काळात अशा प्रकारे मदतकार्य व बचावकार्य करावे तसेच उपलब्ध असलेल्या साधन सामग्रीचा कसा उपयोग करावा याबाबत माहिती देण्यात आली. उसके शर्ट के बटन है ऊपर के एक दो बटन को खोल देना है, क्योंकि गले में क्या आपका यहाँ पे रेस्पिरेटरी सिस्टम है, उसको रोक सकता है. अभी क्या करना है, उसका सीट क्या करना है, थोड़ा सा हल्का उठाना है और पीछे की तरफ आपको क्या करना है, इस प्रकार से खींच देना है. तो ये क्या करना है, कम शॉर्ट डिस्टेंस है, कम जगह में हमें क्या करना है, उसको खींचना है, बाहर ले जाना है. तो इस प्रकार पोजीशन आप बना सकते हैं. हा जी शेल ड्रग आहे, शेल ड्रग ची दाला भूकंप आल्यानंतर कन्फाइंड स्पेस बनतात. तिकीट घेतल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला काय करायचं, नोट बांधायची आहे, गाठ बांधायचा त्या ठिकाणी. गाठ बांधल्यानंतर एक गाठ आणि पुन्हा एक शेफ्टी गाठ, दोन अशा गाठी बांधायच्या. दोन्ही साईडला रोल करायचे आतल्यामध्ये कंबल ब्लँकेट. अनकॉन्शियस विक्टिम आहे, बेशुद्ध विक्टिम आहे, त्याला तुम्हाला काढता आलं पाहिजे. असं कंबल ड्रग याला म्हणते. ये कहाँ करना है, जहाँ पे निकलने की जगह बहुत कम है, संकरी जगह है, उस जगह में इसको यूज करना है. बच्चे है, बुढ़े व्यक्ति है, असला तरी घेऊन जाऊ शकतो. त्याचे हात असे लॉक करायचे तुम्हाला, असे हात लॉक करून तुम्हाला ती बॅग टाईप मध्ये विक्टिमला घेऊन जायचं. नेक्स्ट आहे विक्टिमला लक्ष द्या पुढं. अशा पद्धतीने पाय लॉक करायचे, अशा पद्धतीने एक हातात त्याला बाहेर घेऊन. ठीक आहे, टू हँड कॅरी झालं. फ्री हँड बसल्यानंतर ह्या पद्धतीने विक्टिम बसवायचा आणि हा हात फ्री आहे. हा पायाला स्प्लिंट लावलेला आहे, स्प्लिंट सांगितलं ना आता. अगर ह्या पायाला स्प्लिंट लावले तर या रिस्टिवरचा हात फ्री. विक्टिम अनकॉन्शियस असला तर त्याचे पाय दोन्ही ह्या साईडला येते, एका विक्टिमचे पाय दोन्ही. आणि विक्टिम सावध आहे, कॉन्शियस आहे, तर थोडं मोठा फोल्ड करायचं तुम्हाला, म्हणजे अंतर गॅप जास्त ठेवायचा. अशी चेअर बघा आणि विक्टिमला आरामात असं